कोळी महासंघाचा भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पाठिंबा. आमदार रमेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती. कोळी समाजाचे प्रश्न सोडवण्याची आमदार राम सातपुते यांची ग्वाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या विकासासाठी सर्वात सक्षम पर्याय आहेत. भाजपची सत्ता आल्यास कोळी समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील असा विश्वास असल्यामुळे कोळी महासंघाकडून भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पाठिंबा दिलाय, असे प्रतिपादन कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार रमेश पाटील यांनी केले. कोळी समाज संघटनेची शिखर संस्था असलेली कोळी महासंघातर्फे गुरुवारी शांतीसागर मंगल कार्यालय येथे मेळावा उत्साहात झालाय. यावेळी व्यासपीठावर आमदार रमेश पाटील, भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते, माजी महापौर श्री कांचना यन्नम, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, सोलापूर जिल्हा कोळी महासंघाच्या सरचिटणीस सुरेखा होळीकट्टी, अरुण लोणारी, प्रकाश बोबडे, देवानंद भोईर, सतीश धडे, चंद्रकांत घोडके, शिवशंकर घुले, लक्ष्मण शिरसाट, विक्रम शिरसाट आदी उपस्थित होते. आमदार रमेश पाटील म्हणाले, ऊसतोड कामगारांचा मुलगा राम सातपुते यांच्या रूपाने लोकसभेत निवडून जात आहे. आमदार राम सातपुते यांना समाजाच्या प्रश्नांची जाण आहे. सोलापूरचा सर्वांगीण विकासासाठी क्षमता त्यांच्यामध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षाच्या काळात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात मोठे सकारात्मक बदल झाले आहेत. सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व कोळी बांधवांनी भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावं. भारताचे विकास पुरुष नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि 400 खासदारांमध्ये राम सातपुते यांचा समावेश होण्यासाठी कोळी समाज बांधवांनी भाजप आणि महायुतीची साथ द्यावी. आमदार राम सातपुते म्हणाले की कोळी समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आगामी काळात प्राधान्याने प्रयत्न करण्यात येतील. शासन स्तरावर प्रलंबित प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन. सोलापूरला 25 वर्ष पुढे घेऊन जाण्यासाठी कोळी समाज बांधवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि महायुतीला साथ द्यावी, असं आवाहनही आमदार राम सातपुते यांनी याप्रसंगी केलंय. अरुण लोणारी यांनी प्रस्तावित केलं. प्रमोद सलगर यांनी यावेळी सूत्रसंचालन केले, तर महाराष्ट्र कोळी महासंघाचे सचिव सतीश धडे यांनी यावेळी आभार प्रदर्शन केले. लोकसबूत मराठी न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.